बाहेर निघू आणि ट्रॅजेडी होणार नाही हे तर इम्पॉसिबल आहे. आता इथे पाऊस सुरू झालेला आहे आणि आता माहिती नाही आमचा समोरचा प्लॅन कसा सक्सेस होणार आहे. घेऊ शकतो. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग. स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये. सो आज आम्ही वीकेंड असल्यामुळे पुणे एक्सप्लोर करायला निघालो आहे. तर आमचा सर्वात आधी प्लॅन आहे की आम्ही दगडूशेठला जाऊया आणि त्याच्यानंतर आम्ही शॉपिंगसाठी FC रोड जाणार आहे. ही मला शॉपिंग करून देणार आहे. नाही, आज मी याला खूप लुटणार आहे. नाही, इकडे अकाउंट मध्ये बॅलन्स जास्त आहे तर मी हिला पुढचा लुटणार. ब्लॉग कंटिन्यू बघत राहा, कोण कोणाला लुटणार आहे. ओके. तर फायनली आम्ही शनिवार वाड्याला आलो आहे आणि इथे तुम्ही बघू शकता शनिवार वाड्याचं गेट आहे. तर एंट्रीसाठी इथे आधी आपल्याला एक स्कॅनर दिलं जाते आणि इथून आपण स्कॅन करून अंदर एंट्री मिळवू शकतो. बघू शकता तुम्ही. अमित आता स्कॅन करतो आहे. तर आम्ही फायनली तिकीट काढली आहे. तिकीटसाठी तुम्हाला इथे एक QR कोड आहे, त्याला स्कॅन करायचं आहे आणि त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तिकीट बुक करता येईल. पर पर्सन तिकीट 20 रुपीज आहे. सो आम्ही दोघं जण आहे म्हणून आम्हाला 40 रुपीज चार्ज आला आहे. सो आता आम्ही आतमध्ये जाऊन तुम्हाला समोर शनिवार वाडा दाखवूया. तर हाय गाईज, आम्ही आतमध्ये एंट्री केली आहे शनिवार वाडामध्ये. आज वीकेंड असल्यामुळे खूप जास्त गर्दी दिसत आहे. तुम्ही बघू शकता इथे काही फोटोजेनिक स्पॉट्स आहे. इथे आपण फोटो काढू शकतो. हो, आता आम्ही फोटो काढणार इथे आणि आम्ही तुम्हाला पुढचा पण टूर देऊ पूर्ण. तुम्ही बघू शकता इथे पूर्ण गार्डन आहे, गार्डन एरिया आहे आणि टुरिस्ट तिथपर्यंत बघतायत. फॉरेनर्स पण आलेले आहे काही. तुला भेटला का फॉरेनर? नाही, एक फॉरेनर सोबतही आहे ना माझ्या. मी इकडून पाहू शकता तुम्ही फॉरेनर. कोणते फॉरेनर आहे? मी कोणत्या स्टेट? इकडून खाली फिरत आहे ना फॉरेनर, त्यांना म्हणत. तू स्वतःवर कोण घेते? इथे एंट्री नव्हती कॅमेऱ्याला, बट आम्ही थोडंसं मॅनेज करून करत आहोत. जुगाड. आता आमचं ऑलमोस्ट पूर्ण शनिवार वाडा फिरून झालेला आहे. इथे खूप सारे लोक आले आज वीकेंड असल्यामुळे, त्यामुळे थोडी गर्दी आहे. बट स्टील इकडे पार्किंग एरिया पूर्ण भरलेला आहे, तुम्ही पाहू शकता इकडे पूर्ण. आणि इकडे सर्व लोक एन्जॉय करत बसले आहे मस्त. गाईज, तर तुम्ही पाहू शकता मॅडम खूप थकलेल्या आहे आणि आता कसं आहे की आम्हाला लाल किल्ला पण बघायचा आहे. तर आता काही ऑप्शन नाही आहे, दुसरा ऑप्शन नसल्यामुळे आम्हाला जावं लागेल. लेट्स गो. काहीच. तर आता आम्हाला खूप लेट झाला आहे. आमच्याकडे फक्त माझी शॉपिंग झाली नाही तर मी बस चुकवणार आहे. आमच्याकडे फक्त 3 तास राहिले आहे. 3 वाजलेले आहे आणि आमची बस आहे 5:50 त्यात आम्हाला काय करायचं कवर? आम्हाला लाल किल्ला आणि FC रोड दोन्ही कवर करायचे. मला असं वाटत आहे FC रोडच जाऊ, लाल किल्ला स्किप करून, कारण मला शॉपिंग करायची आहे आणि याला लुटायचं आहे. काही नाही, उलट होणार आहे, मी लुटणार होता. हा म्हणतोय याला काही शॉपिंग करायची नाही आहे, पण आपण बघूया, माझ्यापेक्षा शॉपिंग हाच जास्त करणार. गाईज, तर आता आमचा शनिवार वाडा पूर्णपणे बघून झालेला आहे. आता नेक्स्ट डेस्टिनेशन आहे लाल किल्ला. सो भेटूया. तर गाईज, आता आम्ही आलो आहे लाल किल्ल्याला. सो आज जाऊन बघूया की कसा आहे लाल किल्ला. चला. तर गाईज, आताच आम्ही लाल किल्ला बघून आलो आहे
आता आमचं नेक्स्ट लोकेशन आहे दगडूशेठ हलवाई गणपती. सो भेटूया मंदिरमध्ये. तर आम्ही बाहेर निघू आणि ट्रॅजेडी होणार नाही हे तर इम्पॉसिबल आहे. आता इथे पाऊस सुरू झालेला आहे आणि आता माहिती नाही आमचा समोरचा प्लॅन कसा सक्सेस होणार आहे. फक्त 100 मीटर दूर आहो आम्ही मंदिरापासून, बट इथे एवढा पाऊस सुरू झाला आहे की तुम्ही बघू शकता ट्रॅफिक पूर्ण जाम. ट्रॅफिक आणि पाऊस दोन्ही गोष्टी सोबत आलेल्या आहे. फायनली आता पाऊस थांबला आहे आणि आम्ही पोचलो आहे दगडूशेठ हलवाई गणपतीला. पण आम्हाला असं वाटत आहे आमचं दर्शन होईल की नाही, कारण खूप जास्त गर्दी आहे. तर आम्ही बाहेरूनच थोडं दर्शन करू आणि आपल्या रस्त्याला लागू. कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु. तर गाईज आम्ही आता आलो आहे चितळे बंधूला. आम्हाला इथल्या लोकल्सनी काही सजेस्ट केलं आहे की तुम्ही या प्लेसवर जाऊन काही घेऊ शकता, नवीन नवीन खाण्याचे आयटम. सो बघूया चितळे बंधूमध्ये काय काय मिळते. तर आम्ही टेस्टिंगसाठी थोडी आंबा बर्फी घेतली आहे. बघूया कशी टेस्ट आहे. टोळी मल घेऊ शकतो. गाईस तुम्हाला जर इथे एंट्री पाहिजे असेल तर सर्वात आधी हे पास घ्यावं लागेल आणि पास घेतल्यानंतरच आपण इथले सगळे आयटम्स खरेदी करू शकतो. तर आता आम्ही फायनली निघालो आहे FC रोडसाठी. इथे खूप जास्त पाऊस होता त्यामुळे आम्हाला ऑन टाईम ऑटो मिळाला, हे नशीब. सो आता बघूया FC रोडवर काय काय शॉपिंग होणार. खूप जास्त शॉपिंग होणार आहे. काय काय पाऊस नाही आला पाहिजे आज फक्त. ठीक आहे, चला तर भेटूया FC रोडला. तर फायनली आता आम्ही FC रोडला पोहोचलेलो आहे. इथे थोडा पाऊस सुरू झाल्यामुळे थोडी गर्दी झालेली, पण आता आमच्या शॉपिंगला सुरुवात झाली. इथे खूप व्हेरायटीज ऑफ ऑप्शन्स अवेलेबल होते आणि स्पेसिफिकली गर्ल्ससाठी इथे खूप सारे ऑप्शन्स आहे. बॉईजसाठी थोडे कमी ऑप्शन्स आहे, पण ठीक आहे, म्हणजे आम्ही बघितलं पण आम्हाला बॉईजचे इतके काही ऑप्शन्स मिळाले नाही. जर तुम्ही शॉपिंगला जात असेल तर इथे गर्ल्सची आणि फक्त गर्ल्सचीच मजा आहे. इथे गर्ल्ससाठी खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहे. शूज, कॉट सेट, कुर्तीज अँड ऑल. सांगितल्याप्रमाणे बघा अमितला मी कसं लुटते. फायनली आम्ही 2 टॉप्सची खरेदी केली आहे आणि अजून खरेदी बाकीच आहे. तर गाईज फायनली आमची शॉपिंग संपली आहे. आमची म्हणजे मी तर केली नाही, मला काही आवडले नाही कपडे. आणि आता आम्हाला भूक लागली आहे, तर आम्ही बाडेश्वर रेस्टॉरंटमध्ये आलो आहोत. तर इथून आम्ही जेवण केल्यानंतर आपल्या घरी. बघूया आता ऑर्डर किती वेळात येते. तोपर्यंत अजून मेन्यू एक्सप्लोअर करते मी, काही असं नवीन मिळालं. बरोबर का बसमध्ये झोपून जायचं आहे. माहीत पडून राहिला का? नाही ना, नाही होत असं काही. थांब, ते काहीतरी असं डेझर्टमध्ये पण घ्यायचं का आपण? डेझर्ट पण घेऊ शकतो आपण आधी येऊ दे, त्याने खाऊन घेऊ ते, मग पाहू. ठीक आहे. इथे चॅट पण आहे माहिती आहे, आणि इथे लिहिलंय फिल्टर वॉटर पाणीपुरी. ते खूप फेमस आहे पुण्यामधलं. तर बघूया आता इथची टेस्ट चांगलीच असणार आहे. मॅच करते की काय. जसं त्यांना म्हटलं होतं इथं सर्वात स्पायसी काय आहे, तर ते म्हणत होते की पावभाजी आहे, पण अवेलेबल नव्हती ना पावभाजी. करून मिळेल, म्हणजे रेग्युलर पावभाजी तिखट नाही आहे, ते करून मिळेल. ठीक आहे, आता जे आहे त्याच्यामध्ये समाधानी राहू. तर फायनली आता आमचा आलेला आहे नाश्ता, स्नॅक्स, जेवण. तुम्ही काही कन्सिडर करू शकता, कारण आम्ही सकाळी नाश्ता केला, त्याच्यानंतर आम्ही आता खातोय. सकाळी आपण ते सुदामाचे पोहे. सो चला, आम्हाला एन्जॉय करू द्या नाश्ता, तुम्ही पण एन्जॉय करा. तर गाईज आताच आम्ही नाश्ता करून बाहेर आलेलो आहे वाडेश्वरमधून.
सो आम्ही आता कॅब बुक केली आहे रिटर्नसाठी विमाननगर हा जिथे आमचा बस स्टॉप आहे. आणि आता आमचा टूर संपलेला आहे. आम्ही घरी जाऊन बस आमचं लगेज पिक करणे आणि हा. आपल्या बसमध्ये जाऊन, हा. झिंक बस पुन्हा आम्ही एकदा झिंक बसने ट्रॅव्हल करणार आहे, कारण की आम्हाला खूप चांगली म्हणजे त्याची ते काय म्हणू शकतो त्याला आपलं एक्सपिरियन्स. त्यांच्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्या खूप आवडल्या होत्या. त्यामुळे मग आम्ही तीच बस आणि बस आता आम्ही निघतोय. तर चला भेटूया नागपूरमध्ये. नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया. Yeah, bye. बाय बाय.